Now we will see the property. We will see the section formula. Now, first of all, we know the property of intercepts made by three parallel lines. See here, line L, M and line N. These three lines are parallel to each other, and line Q and line P and line Q are their transversals. लाईन पी वरती असलेले इंटरसेप्ट्स कोणते आहेत तर ए बी, बी सी आणि ए सी. मग त्याच्यातले दोन इंटरसेप्ट कन्सिडर केला रेशिओला, ए बी आणि बी सी. तसंच लाईन क्यूवरती या तीन पॅरलल लाईन्समुळे झालेले इंटरसेप्ट्स कोणते आहेत, डी ई इज वन इंटरसेप्ट, ई एफ हा आहे आणि डी एफ हा सुद्धा आहे. मग त्याच्यातले कोणते दोन कन्सिडर केलेले आहेत, डी ई आणि ई एफ. मग ह्या इंटरसेप्ट्सचा रेशिओ हे काय असतात, इंटरसेप्ट्स किंवा लाईन प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय थ्री पॅरलल लाईन्स ते तुम्ही स्टडी केलेलं आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमनंतर. मग ते इंटरसेप्ट्स हे काय असतात, आर इन प्रपोर्शन. म्हणजेच काय, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू डी ई अपॉन ई एफ. धिस वी हॅव सीन इन फर्स्ट चॅप्टर आणि 9th सुद्धा तुम्ही हे बघितलेलं आहे. मग तसंच आता हिअर वन लाईन सेगमेंट इज गिवन, दॅट इज सेगमेंट ए बी. पॉईंट पी इज इन बिटवीन ए अँड बी आणि ए पी डिस्टन्स इज इक्वल टू 6 अँड बी पी इज इक्वल टू 10. आता पी जो पॉईंट आहे त्या पी पॉईंटमुळं ए बी या ए बी दोन पार्ट्समध्ये डिवाईड होते. वन इज ए पी अँड अदर इज बी पी. आणि त्यांचा रेशिओ जर घेतला तर ए पी अपॉन बी पी हे किती येणार आहे, 6/10. सिम्प्लिफाय केलं तर इट विल बी 3/5. इट विल बी 3/5. मग म्हणजेच तुम्हाला काय म्हणता येणार आहे, पी डिव्हाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशिओ 3:5. व्हॉट वी कॅन से, पी डिव्हाइड्स सेगमेंट ए बी किंवा पी डिव्हाइड्स द लाईन सेगमेंट ए बी इन द रेशिओ 3:5. मग असं आपल्याला रेशिओज जे आहेत म्हणजे. आणि आता हाऊ टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी. पीचे कोऑर्डिनेट्स कसे फाइंड करायचे, ज्या वेळेला ए आणि बीची माहिती असतील तर आपल्याला पॉईंट ऑफ डिव्हिजनचे कोऑर्डिनेट्स फाइंड करता येणार आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला बघायचा आहे, सेक्शन फॉर्म्युला. सी हिअर इज द हाऊ टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी. दिस इज अ लाईन सेगमेंट इन कोऑर्डिनेट एक्स वाय प्लेन इन द कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा एक्स वाय प्लेनमध्ये लाईन सेगमेंट ए बी ही आहे. लेट द कोऑर्डिनेट्स अँड पी इज ऑन लाईन सेगमेंट ए बी. पी हा कुठं पॉईंट आहे, ऑन लाईन सेगमेंट ए बी. आता पीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. मग ते आपण ॲश्युम करूयात. लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पी बी एक्स वाय, एचे कोऑर्डिनेट्स x1 y1 अँड कोऑर्डिनेट्स ऑफ बी x2 y2. मग फॉर दॅट टू फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पी, आता पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी फाइंड करायचा. आणि त्याच्यासाठी टू फाइंड द एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी, ड्रॉ परपॅन्डिक्युलर लाईन फ्रॉम ए टू एक्स ॲक्सिस. ए पॉईंटपासून एक्स ॲक्सिसला काय करायची, परपॅन्डिक्युलर लाईन ड्रॉ करायची. मीन्स ए सी परपॅन्डिक्युलर टू एक्स ॲक्सिस. पॉईंट पीपासून सुद्धा परपॅन्डिक्युलर लाईन ड्रॉ करा एक्स ॲक्सिसवर, पी क्यू असणार आहे ती. आणि बी पॉईंटपासून सुद्धा एक्स ॲक्सिसवरती परपॅन्डिक्युलर लाईन ड्रॉ करायची. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे आपल्याला पीचा. त्यावेळेला काय करायचं आहे, ड्रॉ ए सी परपॅन्डिक्युलर on x axis, PQ perpendicular on x axis and BD is perpendicular on x axis. म्हणजे A, P आणि B या तिन्ही पॉईंट्सपासून एक्स ॲक्सिसवरती परपॅन्डिक्युलर लाईन्स ड्रॉ करा. आणि त्यांचे फूट ऑफ परपॅन्डिक्युलर्स काय आहेत, C, Q अँड D. आता Aचे कोऑर्डिनेट्स x1 y1 आहेत, तर मग Cचं कोऑर्डिनेट काय येणार आहेत, कोऑर्डिनेट्स ऑफ C इज x1 0. Point on x-axis, C is point on x-axis, therefore its y coordinate is 0. आता Qचे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत, P आणि Qचा x कोऑर्डिनेट सेम येणार आहे, म्हणून Qचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत, x0.
आता बी आणि डी या पॉईंटचा कोणता कोऑर्डिनेट सेम येणार आहे? एक्स कोऑर्डिनेट सेम, म्हणून डीचा एक्स कोऑर्डिनेट आहे x2 आणि वाय कोऑर्डिनेट काय येणार आहे? 0. आता इथं जर ए सी ही लाईन बघा, पी क्यू लाईन आणखीन डी सी या तिन्ही लाईन्स एका लाईनला परपॅन्डिक्युलर आहेत. देअरफॉर दे आर म्युच्युअली परपॅन्डिक्युलर टू each other. Therefore, they are perpendicular to each other. Means they are mutually parallel to each other. AC parallel line PQ, parallel line DVD. बघा, AC line PQ and line segment BD are perpendicular to x-axis. Therefore, these three lines are parallel to each other. They are mutually parallel to each other. AC is parallel to सेगमेंट ए सी, पॅरलल सेगमेंट पी क्यू, पॅरलल सेगमेंट बी डी. आणि मग तुम्हाला इथं इंटरसेप्ट्स मेड बाय 3 पॅरलल लाईन्स त्याचा यूज करून त्याचे कॉर्डिनेट्स काय येणार आहेत पीचे ते फाईंड करता येणार आहेत. फॉर दॅट तुम्हाला हे फाईंड करायचं आहे. याला म्हटलेलं आहे सेक्शन फॉर्म्युला. आणि सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये पहिल्यांदा काय केलेलं आहे? टेक अ पॉईंट कोऑर्डिनेट सिस्टीम, आणि त्या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये काय करणार आहात? टेक अ लाईन सेगमेंट ए बी अँड टेक अ पॉईंट ऑन ए बी. पी इज पॉईंट ऑन ए बी. पहिल्यांदा ॲश्युम करा किंवा लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ ए बी x1 y1, बी x2 y2 अँड पी xy. ड्रॉ परपॅन्डिक्युलर फ्रॉम पॉईंट ए बी अँड पी ऑन एक्स ॲक्सिस. कोऑर्डिनेट्स ऑफ सी लिहा, क्यू लिहा आणि डी लिहा. x1 0, पुन्हा क्यूचे कोऑर्डिनेट काय येणार आहेत? x0 आणि डीचे कोऑर्डिनेट काय येणार आहेत? x2 0. दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट सी, क्यू अँड डी. आता ते कोऑर्डिनेट्स लिहिल्यानंतर बघा, पॉईंट पी डिव्हाइड्स सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशिओ m:n. पी हा ए बीला कसा डिव्हाइड करतोय? कोणत्या रेशिओमध्ये डिव्हाइड करतोय? m/n या रेशिओमध्ये डिवाइड करतो. म्हणजे ए पीची व्हॅल्यू एमचा मल्टिपल काय असेल आणि एन पी बी हा काय असणार आहे? एनचा मल्टिपल असेल. मग देअरफॉर कोऑर्डिनेट्स लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? ड्रॉ सेगमेंट ए बी. कोणते करणार आहात परपॅन्डिक्युलर्स? तर याच्यामध्ये परपॅन्डिक्युलर लाईन्स ड्रॉ करायचे आहेत, म्हणून काय करणार? सेगमेंट ए सी परपॅन्डिक्युलर सेगमेंट ए सी परपॅन्डिक्युलर एक्स ॲक्सिस. तसंच सेगमेंट कोणता आहे? पी क्यू परपॅन्डिक्युलर एक्स ॲक्सिस. आणखीन काय ड्रॉ करायचं आहे? सेगमेंट बी डी परपॅन्डिक्युलर एक्स ॲक्सिस. म्हणून या तिन्ही लाईन्स काय येणार आहेत? पॅरलल टू each other. Therefore, segment AC parallel segment PQ parallel segment BD. या तिन्ही लाईन्स काय येणार आहेत? एकमेकांना पॅरलल येणार आहेत. Therefore, आता तुम्हाला काय यूज करायचं आहे? तुम्ही कोऑर्डिनेट्स फाइंड केले. आता आपल्याला ए बी सीच्या कोऑर्डिनेट्सवरून सी क्यू डीचे पण कोऑर्डिनेट्स लिहिले, ते लिहा. Therefore, कोऑर्डिनेट्स ऑफ हे एक इक्वेशन, याचा यूज आपण करणार आहोत. हे पॅरलल आहेत. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ कुणाचे कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत? ऑफ सी काय असणार आहेत? सीचे कोऑर्डिनेट तर x1 0. त्याच्यानंतर क्यू त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतील? x0 आणि डीचे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत? x2 0. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट सी, क्यू अँड डी हे लिहिलं. आणि आता तुम्हाला कोणती प्रॉपर्टी यूज करायची आहे? ती प्रॉपर्टी यूज करायची आहे. कोणती प्रॉपर्टी यूज करायची आहे? बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. आता ह्याच्यामध्ये ह्या 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल काय असणार आहे? एक एक्स ॲक्सिस आणि दुसरी आहे लाईन सेगमेंट ए बी. म्हणून बाय युझिंग प्रॉपर्टी ऑफ
intercepts made by three parallel lines. Intercepts of three parallel lines म्हणा, intercepts of three parallel lines. मग त्याच्यावरून काय लिहिता येणार आहे तुम्हाला रेशिओ? तर ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू सी क्यू अपॉन क्यू डी. ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू सी क्यू अपॉन क्यू डी. आता हा जो फॉर्म्युला तुम्हाला मिळाला याला म्हणा इक्वेशन 1. ह्याच्यामध्ये ए पी अपॉन पी बी, आता इथं दिलेलं काय आहे, पी डिवाइड्स अ सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशिओ एम ॲज टू एन. म्हणून फ्रॉम गिवन काय लिहिता येणार आहे, ए पी अपॉन किंवा ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू काय दिलं आहे तुम्हाला, एम अपॉन एन. हे काय आहे, गिवन. आणि आता सी क्यू हे डिस्टन्स फाइंड करायचं आहे. सी क्यू काय असणार आहे, सी क्यू डिस्टन्स एक्स ॲक्सिसवरती पॉईंट आहेत, एक्स मायनस x1. सी क्यू इज इक्वल टू काय मिळणार आहे, एक्स मायनस x1. आणि अजूनही कोणतं डिस्टन्स पाहिजे, क्यू डी हे डिस्टन्स, हे दोन्ही पॉईंट्ससुद्धा एक्स ॲक्सिसवर आहेत, म्हणून x2 मायनस x1, x2 मायनस x1 हे डिस्टन्सेस मिळाले. मग आता या व्हॅल्यूज इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर काय मिळणार आहे, देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स आता त्याच्यामध्ये ए पी अपॉन पी बी, लेफ्ट हँड साईडला काय आहे, ए पी अपॉन पी बी. त्याच्यासाठी काय लिहिता येणार आहे, ए पी डाव्या बाजूला ए पी अपॉन पी बी, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू सी क्यू अपॉन क्यू डी. ए पी अपॉन पी बीसाठी काय लिहिता येईल, एम अपॉन एन इज इक्वल टू सी क्यू. काय आहे, सी क्यू इज एक्स मायनस x1 अपॉन सी क्यू डी काय आहे, x2 मायनस x1, x2 मायनस x, नॉट x1, x2 मायनस x. इथं सुद्धा नीट करा, x2 मायनस x असणार आहे नुसतं, नॉट x2 मायनस x. आणि आता नाव काय करणार आहात, क्रॉस मल्टिप्लाय करा. आणि ते जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, आता याच्यामध्ये बघा, एम इंटू काय मिळेल, x2 मायनस x इज इक्वल टू एन इंटू एक्स मायनस x1, एन मायनस x1 हे क्रॉस मल्टिप्लाय केल्यावरती मिळणार आहे. आता तुम्हाला आतमध्ये मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय केल्यावरती काय मिळेल, तर mx2 मायनस mx इज इक्वल टू nx मायनस nx1. आता ह्याच्यामध्ये एक्सच्या टर्म्स एका बाजूला घ्या आणि बाकीच्या x1 x2 ह्या एका बाजूला घ्या, म्हणजे ह्या टर्मला इकडे ट्रान्सफर करूयात आणि ह्या टर्मला इकडे ट्रान्सफर करूयात. देअरफॉर mx2 प्लस nx1 इज इक्वल टू nx1 हा इकडं गेल्यावरती त्याला प्लस साईन mx1. आता फक्त साईड्स चेंज करून घेऊयात आणि साईड्स चेंज करत असताना ह्याच्यामध्ये mx हे पहिल्यांदा लिहूयात, mx प्लस nx इज इक्वल टू mx2 प्लस nx1. आता ह्याच्यातून कॉमन काय घेता येणार आहे तुम्हाला, x कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये राहणार आहे m प्लस n इज इक्वल टू mx2 प्लस nx1. देअरफॉर x इज इक्वल टू काय मिळणार आहे, mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. दिस इज युअर एक्स कॉर्डिनेट. पीचा काय आहे तुम्हाला मिळालेला हा एक्स कॉर्डिनेट आहे. मग वाय कॉर्डिनेट फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, यू हॅव टू ड्रॉ परपॅन्डिक्युलर फ्रॉम पॉईंट ए पी अँड बी. त्याच्यावरून कशावरती परपॅन्डिक्युलर्स ड्रॉ करायचे आहेत, वाय ॲक्सिसवरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचे आहेत. आणि जसं हे केलं तसंच सॉल्व केलं तर तुम्हाला वाय कॉर्डिनेटसुद्धा मिळणार आहे पीचा, आणि तो काय असणार आहे, देअरफॉर टू फाइंड द वाय कॉर्डिनेट किंवा सिमिलरली
काय करता येणार आहे, दिस इज एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी. सिमिलरली टू फाइंड किंवा सिमिलरली वाय कोऑर्डिनेट ऑफ पी किंवा सिमिलरली ड्रॉ perpendiculars from points A, P and B on y-axis. y-axis वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केले तर काय मिळणार आहे, वी गेट y इज इक्वल टू काय मिळेल बघा, y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. देअरफोर बाय सेक्शन फॉर्म्युलानं आपल्याला काय करता येणार आहेत, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट P. देअरफोर coordinates of point P which divides segment AB, point P x y r. कोऑर्डिनेट्स लिहायचेत म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे मी mx2. x कोऑर्डिनेट काय आहे, mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. हा x कोऑर्डिनेट पीचा आणि y कोऑर्डिनेट काय आहे, my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. दिस इज y कोऑर्डिनेट ऑफ p. मग जर समजा p हा पॉईंट AB या सेगमेंटला डिव्हाइड करत असेल इन द रेशिओ m:n, मग त्याचे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत बाय सेक्शन फॉर्म्युलानं. दिस इज द सेक्शन फॉर्म्युला. ह्याला काय म्हटलेलं आहे, हा सेक्शन फॉर्म्युला. आणि कोणत्या डिव्हिजनचा आहे हा, इंटरनल डिव्हिजनचा. पी ज्या वेळेला ए बी सेगमेंटला म्हणजे पी लाईज इन बिटवीन ए अँड बी त्यावेळेला हा इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला आहे, mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे, my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला याच्यावरती इंटरनल डिव्हिजन्सवरती सम आहेत, पण तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक सम पाठीमागं दिलेलं आहे, मोर इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे. आणि तिथं काय आहे, एक सम ए बी ही सेगमेंट आहे आणि पॉईंट पी हा कुठे लाय होतो आहे, ए बीच्या बाहेर लाय होतो. आणि तुम्हाला इथं पीचे कोऑर्डिनेट्स विचारलेले आहेत. मग इथे आता पीचे कोऑर्डिनेट्स फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, इथे तुम्ही सेक्शन फॉर्म्युला एक्सटर्नल डिव्हिजनसाठी यूज करू शकता किंवा जो काही रेशिओ आहे त्या रेशिओवरून हे कसं फाइंड करायचं हे इथं दिलेलं आहे. पण तरीसुद्धा एक्सटर्नल डिव्हिजनचा यूज करून सुद्धा पीचे कोऑर्डिनेट्स फाइंड करता येणार आहेत. मग सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन हा लिहून ठेवा. जर लागलाच एखादं सम सॉल्व करायला तरच फक्त यूज करायचा आहे. आधीच्या पोर्शनमध्ये होताच हा, आत्ता नाही. मग सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन, फक्त जर 4 मार्काचा सम जे असेल थोडं त्याच्यासाठी विचारलंच तर आपलं माहिती असावं म्हणून देते. मग त्याच्यावरून सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन म्हणजे त्यावेळेला पी हा पॉईंट कुठं असणार आहे, हा ए, इथं बी असेल आणि इथं पी असेल. मग पी डिव्हाइड्स सेगमेंट ए बी एक्सटर्नली इन द रेशिओ m:n म्हणजे ए पीची व्हॅल्यू एमचा मल्टिपल आणि बी पीचा व्हॅल्यू काय असणार आहे, एनचा मल्टिपल. त्यावेळेला एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी कसं दिला जाणार आहे, तर mx2 मायनस ny1 अपॉन m मायनस n. आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, my2 मायनस ny1 अपॉन m मायनस n हे येणार आहे. लक्षात आलं आहे हा फॉर्म्युला. आता याच्यानंतर जर रेशिओ हे सम प्रॉब्लेम सेटमध्ये असेल सम, तर मी सम नंतर सांगेनच तुम्हाला कसं सॉल्व करायचं आहे. पण हा फक्त काय करायचा आहे, तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी म्हणून लिहून घ्यायचा आहे. एक्सटर्नल डिव्हिजनसाठी सेक्शन फॉर्म्युला काय आहे, x इज इक्वल टू mx2
मायनस NX1 अपॉन M मायनस N आणि y इज इक्वल टू काय आहे, म्हणजे पीचा वाय कोऑर्डिनेट आहे हा, काय आहे, दिस इज पी. एचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत, X1 Y1, बीचे कोऑर्डिनेट्स X2 Y2. त्यावेळेस पीचा एक्स कोऑर्डिनेट हां काय असणार आहे, MX2 मायनस NX1 अपॉन M मायनस N आणि दुसरा कोणता असणार आहे, वाय कोऑर्डिनेट काय आहे, MY2 मायनस NY1 अपॉन M मायनस N. सो नाव वी विल सी द नेक्स्ट. आता त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत पुस्तकामध्ये आणि ते कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत ते बघा. आणि आता ह्याचाच यूज करून जर पी हा मिडपॉईंट असेल तर मिडपॉईंट फॉर्म्युला काय येणार आहे बघा, तो इथं दिलेला आहे तुम्हाला. इफ पी इज मिडपॉईंट ऑफ सेगमेंट ए बी, पी हा काय असणार आहे, मिडपॉईंट असेल तर M/N ची व्हॅल्यू काय येणार आहे, 1/1, 1:1 हे येणार आहे. M/N ची व्हॅल्यू काय येणार आहे, 1:1. हे पण तुमच्या वहीमध्ये सेक्शन फॉर्म्युला डिव्हिजन लिहून झाल्यावरती काय करायचं आहे, हा फॉर्म्युला लिहून झाल्यावरती कुठला लिहायचा आहे तुम्हाला फॉर्म्युला, कोऑर्डिनेट्स ऑफ मिडपॉईंट ऑफ अ सेगमेंट, म्हणजे मिडपॉईंट फॉर्म्युला त्याला म्हटलं आहे. म्हणजे मिडपॉईंट फॉर्म्युल्यासाठी लिहा. मिडपॉईंट फॉर्म्युल्यामध्ये M आणि Nच्या व्हॅल्यूज काय असणार आहेत, सेम, म्हणजेच M/Nचा रेशिओ काय येणार आहे, 1:1. मग P हा मिडपॉईंट असेल तर चे कोऑर्डिनेट्स एक्स कोऑर्डिनेट्स सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करून लिहिता येणार आहे. आणि काय लिहिता येणार आहे तो, MX2 मायनस NX1 अपॉन M प्लस N. आणि अजूनही वाय कोऑर्डिनेट काय लिहिता येणार आहे, तर MY2 प्लस NY1 अपॉन काय लिहिता येणार आहे, M प्लस N हे लिहिता येणार आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला एक्स हे सिम्प्लिफाय केलं तर काय मिळणार आहे, एक्सची व्हॅल्यू X1 प्लस X2 अपॉन 2, कारण का M आणि N काय असणार आहेत, इक्वल, म्हणून कसं सबस्टिट्यूट केले बघा, MX2 प्लस MX1 अपॉन M प्लस M म्हणजे येणार आहे 2M, M कॅन्सल होईल आणि तुम्हाला X इज इक्वल टू काय येईल, X1 प्लस X2 अपॉन 2. तसंच Y इज इक्वल टू MY2 प्लस NY1 अपॉन M प्लस N, MY2 प्लस MY1 अपॉन M प्लस M. N हा कशानं रिप्लेस केला, Mनं रिप्लेस केला आणि M कॉमन घेतला तर काय येणार आहे, M इंटू NY1 प्लस M इंटू Y1 प्लस Y2 अपॉन 2M. M कॅन्सल होईल आणि Y इज इक्वल टू तुम्हाला काय मिळणार आहे, Y इज इक्वल टू Y1 प्लस Y2 अपॉन 2 आणि X इज इक्वल टू काय मिळणार आहे, X1 प्लस X2 अपॉन 2. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ मिडपॉईंट P काय असणार आहेत, X1 प्लस X2 अपॉन 2 अँड Y1 प्लस Y2 अपॉन 2. या दोघांच्यामध्ये काय असायला पाहिजे, कॉमा असला पाहिजे. आणि ह्या फॉर्म्युलाला काय म्हटले, मिडपॉईंट फॉर्म्युला. मिडपॉईंट फॉर्म्युला ह्याच्यामध्ये काय येणार आहे, एक्स कोऑर्डिनेट्स कसा येणार आहे, मिडपॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट इज गिवन बाय X1 प्लस X2 अपॉन 2 आणि वाय कोऑर्डिनेट कसा दिला जाणार आहे, Y1 प्लस Y2 अपॉन 2. त्याच्यासाठी इथं सम सॉल्व केलेले आहेत, ते सम सॉल्व केलेले सॉल्ड सम्स बघा. पहिला सेक्शन फॉर्म्युलाचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मिडपॉईंट फॉर्म्युल्यावरती एक एक्झाम्पल दिलेलं आहे. नाव वी विल सी द सेंट्रॉइड फॉर्म्युला. काय बघायचं आहे, सेंट्रॉइड. पहिल्यांदा सेंट्रॉइड कशाला म्हटलेलं आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ मेडियन्स ऑफ ट्रायंगल इज कॉल्ड ॲज सेंट्रॉइड. तो ट्रायंगलचा काय असतो, सेंट्रॉइड, अँड इट इज डिनोटेड बाय G. मेडियन म्हणजे काय असणार आहे, लाईन जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड मिडपॉईंट ऑफ अपोजिट साईड, इट इज कॉल्ड ॲज मेडियन. अ ट्रायंगल हॅज 3 मेडियन्स. AD इज मेडियन दिल्यावरती D हा काय असणार आहे, B आणि Cचा मिडपॉईंट असणार आहे. D इज मिडपॉईंट ऑफ B अँड C. आता मिडपॉईंट फॉर्म्युला तुम्हाला फाइंड करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे ABC, त्याचे व्हर्टायसेस A, B आणि C. व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, Aचा कोऑर्डिनेट X1 Y1, Bचे कोऑर्डिनेट X2 Y2 आणि Cचा कोऑर्डिनेट X2 Y2. AD ही एक मेडियन ड्रॉ केलेली आहे आणि त्या मेडियनवरती कोणता कोऑर्डिनेट आहे, सेंट्रॉइड G हा पॉईंट आहे. कोणता पॉईंट आहे, सेंट्रॉइड G हा पॉईंट आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय कशाने काय अश्युम केलेले आहेत, XY. आता
तुम्हाला ही पण प्रॉपर्टी माहिती आहे, सेंट्रॉइड डिव्हाइड्स मेडियन इन द रेशिओ 2:1. सेंट्रॉइड हा मेडियनला कोणत्या रेशिओमध्ये डिव्हाइड करतो? 2:1. म्हणून आता इथं AG/GD इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे? 2/1. मग आता तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही सेक्शन फॉर्म्युला लिहिणार, नंतर मिड पॉईंट फॉर्म्युला लिहायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे? सेंट्रॉइड फॉर्म्युला. इन ट्रायंगल ABC, A x1 y1, B x2 y2, C x2 x3 y3 are the vertices and AD is median. G is a centroid आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? XY. D is midpoint of BC. आता D चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला फाइंड करायचे आहेत आणि D चे कोऑर्डिनेट्स फाइंड केले तर आता D चे कोऑर्डिनेट्स फाइंड केले तर तुम्हाला A आणि D चे कोऑर्डिनेट्स माहिती झाल्यावरती G चे कोऑर्डिनेट्स लिहायला येतात. मग आता D चे कोऑर्डिनेट काय येणार आहेत? तर ते D चे कोऑर्डिनेट्स फाइंड करण्यासाठी मिडपॉईंट फॉर्म्युला यूज करा. x1 + x2/2. आता D इज मिडपॉईंट ऑफ BC म्हणून Bचा x कोऑर्डिनेट आणि Cचा x कोऑर्डिनेट यांची काय करणार तुम्ही? ॲडिशन करणार डिवायडेड बाय 2. म्हणजे Dचा x कोऑर्डिनेट काय येणार आहे? x2 + x3/2. y कोऑर्डिनेट काय येणार आहे? y2 + y3/2. हे झाले D चे कोऑर्डिनेट्स आणि नंतर तुम्ही सेक्शन फॉर्म्युला यूज करणार. बघा इथं D चे कोऑर्डिनेट्स लिहिले. कोऑर्डिनेट्स ऑफ D आर काय आहेत? D चे कोऑर्डिनेट्स आर x आणि x2 + x1, x2 + x2 + x3/2 आणि y काय आहे? y2 + y3/2. हे काय आहेत? मिडपॉईंट थेरमचा यूज करून तुम्ही फाइंड केले. आता पॉईंट G त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? XY आणि हा सेंट्रॉइड आहे ट्रायंगलचा. देअरफॉर AG ॲज टू GD इज इक्वल टू 2/1. मग आपल्याला सेक्शन फॉर्म्युलाचा यूज केला. M/N ची व्हॅल्यू काय आहे? 2:1 म्हणून x कोऑर्डिनेट ऑफ G सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करून काय मिळणार आहे? 2 × Dचा कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेट + 1 × Aचा x कोऑर्डिनेट. Dचा x कोऑर्डिनेट काय आहे? x2 + x3/2 + 1 × x1/2 + 1 आणि हे जर केलं सिम्प्लिफाय केलं तर 2 कॅन्सल होईल आणि न्यूमरेटरला काय येणार आहे? x2 + x3 + x1 x2 + x3 + x1/3. देअरफॉर x कोऑर्डिनेट ऑफ G काय मिळणार आहे तुम्हाला? x1 + x2 + x3. हा काय झालेला आहे? x कोऑर्डिनेट ऑफ Gचा x कोऑर्डिनेट काय असणार आहे? x1 + x2 + x3/3. तसंच Gचा y कोऑर्डिनेट काय येणार आहे? तर Dचा y कोऑर्डिनेट mची व्हॅल्यू काय आहे इथं? 2. M/N म्हणजे काय आहे? 2:1 म्हणजे mची व्हॅल्यू 2 आणि nची व्हॅल्यू 1 म्हणून m × Dचा y कोऑर्डिनेट y2 + y3/2 + n × nची व्हॅल्यू 1 × Aचा y कोऑर्डिनेट y1 आणि सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? ते y इज इक्वल टू y1 + y2 + y3/3. म्हणजे सेंट्रॉइड फॉर्म्युल्यावरून आपल्याला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स लिहिता येतात x आणखीन y. मग सेंट्रॉइडचा x कोऑर्डिनेट काय आहे? x1 + x2 + x3/3 आणि y कोऑर्डिनेट काय आहे? y1 + y2 + y3/3. जर आपल्याला ट्रायंगलचे व्हर्टायसेस माहिती असतील तर आपल्याला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स फाइंड करता येणार आहेत. मग याच्यामध्ये तुम्ही काय काय बघितलं? सेक्शन फॉर्म्युला काय आहे, त्याच्यानंतर मिडपॉईंट फॉर्म्युला आणि मिडपॉईंट फॉर्म्युल्यावरून मिडपॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहायला येणार आहेत. सेंट्रॉइड फॉर्म्युला हा ट्रायंगलचे व्हर्टायसेस माहिती झाले की आपल्याला त्याच्या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स लिहायला येणार आहेत. सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स बघा इथं Pचे XY कोऑर्डिनेट ब्रॅकेटमध्ये लिहिले आणि दोघांच्यामध्ये कॉमा दिलेला आहे. दिस इज x कोऑर्डिनेट अँड दिस इज y कोऑर्डिनेट. P मिडपॉईंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स दिस इज x कोऑर्डिनेट अँड दिस इज y कोऑर्डिनेट आणि सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स G
त्याचा हा काय आहे एक्स कोऑर्डिनेट अँड दिस इज वाय कोऑर्डिनेट. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड इज गिवन बाय x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 आणि वाय कोऑर्डिनेट इज गिवन बाय काय आहे तर y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3 हे येणार आहे. आता तुम्हाला हे 3 फॉर्म्युलेज बघितल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे त्याच्यातले सॉल्ड सम्स आहेत. ते सॉल्ड सम्स पहिला सोडवा तुमच्या वहीमध्ये. आता इथं तुम्हाला सेगमेंट ए बी ही सेगमेंट आहे आणि टी डिव्हाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशिओ 7:2 दिलं आहे आणि टीचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. मग त्याच्यासाठी तुम्ही चे कोऑर्डिनेट्स ॲश्युम करायचे एक्स वाय आणि बायसेक्शन फॉर्म्युला पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यावरनं एक्स कोऑर्डिनेट ऑफ टी पहिला लिहायचा, नंतर वाय कोऑर्डिनेट एक्स फाइंड करून घेतला, नंतर वाय फाइंड करायचा आणि नंतर लास्टला तुम्ही कोऑर्डिनेट्स ऑफ टी आर पहिला एक्स कोऑर्डिनेट कॉमा देऊन वाय कोऑर्डिनेट हे सम तुमच्या वहीमध्ये सॉल्व करा. त्याच्यानंतर या सेकंड सममध्ये इफ पॉईंट P -4 डिव्हाइड्स द लाईन सेगमेंट ए बी विथ ए चे कोऑर्डिनेट्स काय आहेत -6, 8, 10 अँड बी आर एस इन द रेशिओ 2:1 फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ बी. आता याच्यामध्ये सेगमेंट ए बी आहे आणि त्या एक बीला पी पॉईंट डिव्हाइड करतो इन द रेशिओ 2:1. ह्याच्यामध्ये एचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, डिवाइड करणाऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, मग बीचे कोऑर्डिनेट्स अननोन आहेत ते फाइंड करायचे आणि त्याच्यासाठी सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा. सेक्शन फॉर्म्युला यूज केला तर तुम्हाला इथं जे x2 आणि y2 हे अननोन आहेत ते फाइंड करायचे. त्याच्यानंतर थर्ड सममध्ये बघा सेगमेंट ए बी एचे कोऑर्डिनेट्स दिलेत, बीचे कोऑर्डिनेट्स दिलेत, A', P', B म्हणजे P इज इन बिटवीन ए अँड बी. फाइंड द रेशिओ इन विच पॉईंट P डिवाइड्स द सेगमेंट. आता इथं पीचे पण कोऑर्डिनेट दिलेत आणि तुम्हाला P हा ए बीला कोणत्या रेशिओमध्ये डिव्हाइड करतो म्हणजे इथं तुम्हाला m/n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणून सपोज P डिव्हाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशिओ m/n. मग सेक्शन फॉर्म्युला यूज करून पीचा एक्स कोऑर्डिनेट त्याचा फॉर्म्युला लिहा. काय आहे पीचा एक्स कोऑर्डिनेट mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. पीचा एक्स कोऑर्डिनेट माहिती आहे 11, त्याची व्हॅल्यू घाला इज इक्वल टू m तसंच ठेवा आणि काय येणार आहे x2ची व्हॅल्यू x1ची व्हॅल्यू माहिती आहेत त्या लिहा आणि तुम्हाला एक इक्वेशन क्रॉस मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे 2m इज इक्वल टू 4n. हे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 11m प्लस 11n इज इक्वल टू 9m प्लस 15n. mच्या टर्म्स एका बाजूला nच्या टर्म्स एका बाजूला आणि नंतर डिवाइड करा. m/n इज इक्वल टू 4/2. सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे m/n ची व्हॅल्यू 2/1. देअरफॉर काय लिहिता येणार आहे P डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशिओ 2:1. तुम्हाला एकच कोऑर्डिनेट यूज केला पीचा तरी मिळणार आहे. तुम्ही वाय कोऑर्डिनेट यूज करायचं म्हटलं तरीसुद्धा हे सम तुम्हाला करता येणार आहे. त्याच्यानंतर फोर्थ सम बघा. त्या फोर्थ सममध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑफ ट्रायसेक्शन ऑफ सेगमेंट जॉईनिंग पॉईंट्स ए अँड बी. आता ए पॉईंट आणि बी पॉईंट जॉईन करत ट्रायसेक्शन सेगमेंट आहे ही आणि त्या सेगमेंटचे किती इक्वल पार्ट्स केलेले आहेत 3 इक्वल पार्ट्स आणि 3 इक्वल पार्ट्स करणारे किती पॉईंट्स असणार आहेत दिस इज ए बी. 3 इक्वल पार्ट्स करणारे 2 पॉईंट्स असणार आहेत पी अँड क्यू. मग आता हे तिन्ही इक्वल पार्ट्स आहेत. मग त्यावेळेला हे सम सॉल्व करा. आता ते करत असताना काय काय करायचं आहे तर ए पी इक्वल टू पी क्यू इक्वल टू क्यू बी हे तिन्हीही इक्वल आहेत. मग ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू सम सॉल्व केलं आहे ते कसं आहे बघा ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए पी अपॉन पी बी म्हणजे काय लिहिता येतं पी क्यू प्लस क्यू बी. म्हणजेच ए पी आता पी क्यू आणखीन क्यू बी हे सुद्धा कशाच्या इक्वल आहेत ए पी इक्वल आहेत. म्हणून ए पी अपॉन ए पी प्लस ए पी म्हणजे ए पी अपॉन 2AP म्हणजे ए पी अपॉन बी पी इज इक्वल टू 1/2. हे 3 इक्वल पार्ट्स आहेत. इथं ए पी अपॉन पी बी म्हणजे किती येणार आहे 1:2 हे येईल. त्याच्यानंतर म्हणजेच पी डिव्हाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशिओ 1:2.
पी हा पॉईंट ए बीला कसा डिवाईड करतो 1:2 डिवाईड करतो. आता क्यू हा पॉईंट ए बीला कसा डिवाईड करतो, तर हे 2 पार्ट आणि हे 1 2:1 कळलं. क्यू हा पॉईंट ए बीला 2:1 डिवाईड करतो आणि पी हा पॉईंट ए बीला 2:2 पी हा पॉईंट ए बीला 1:2 असा डिवाईड करणार आहे. आणि मग तुम्ही सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करून हे कोऑर्डिनेट्स ऑफ पी आणि कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू फाइंड करता येणार आहेत, की ज्या पॉईंट्समुळं काय होणार आहे 3 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन होणार आहे. आता इथं फ्रॉम मोर इन्फॉर्मेशन सी द एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ लाईन जॉईनिंग पी ए अँड बी टेक्स प्लेस. आता लेट अस सी हाऊ द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी कॅन बी found out if P divides the line segment A B in the ratio 3:1. 3:1. आता तुम्हाला P या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. आणखीन Aचे आणि Bचे दिलेले आहेत. आणि 3:1 कसा डिवाईड करतोय तो P पॉईंट इंटरनल डिवाईड करत नाही, तर इट डिवाइड्स एक्सटर्नली. तो कसा डिवाईड करतोय एक्सटर्नली. म्हणून ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे 3/1. आता दॅट इज ए पी इज लार्जर दॅन पी बी. ए बी हा काय असणार आहे, ए पी हे काय असणार आहे लार्जर असणार आहे बी पीपेक्षा. मग अशी डायग्रॅम येणार आहे. ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू 3/1. दॅट इज ए पी इज इक्वल टू 3K. एक कॉमन मल्टिपल इथं असणार आहे, हा रेशिओ आहे. मग ए पी इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे 3K आणि पी बी इक्वल टू काय लिहिता येणार आहे के. ह्या त्यांच्यामध्ये कॉमन मल्टिपल इथं काय अश्युम केला आहे के. म्हणून ए पी इक्वल टू काय आलेलं आहे 3K आणि पी बी इक्वल टू काय असणार आहे 2K. म्हणून ए बी अपॉन पी बी इज इक्वल टू दिलं आहे तुम्हाला इथं ए बी अपॉन बी पी इज इक्वल टू बघा ए पी इज इक्वल टू 3K, बी पी इज इक्वल टू के आणि ए बी इज इक्वल टू. आता ए बी म्हणजे काय असणार आहे, तर ए पीमधून पी बी मायनस केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे 2K मिळणार आहे. इथं ए बीची लेंथ इन टर्म्स ऑफ के मध्ये लिहिलं आहे. बी पी या रेशिओवरून ह्यांचा कॉमन मल्टिपल के जर असेल तर ए पी इक्वल टू किती येणार आहे 3K, बी पी इक्वल टू येणार आहे के. म्हणून ए बी काय करता येणार आहे, ए बी इज इक्वल टू काय लिहिता येईल तुम्हाला ए बी इज इक्वल टू ए पी मायनस बी पी. मग इथं ए पी किती आहे 3K मायनस 1K म्हणजे किती येणार आहे 2K. म्हणून ए बी इज इक्वल टू इथं किती आलेलं आहे 2K. मग ए बी अपॉन बी पी तो रेशिओ घेतला तर ए बी अपॉन बी पी इज इक्वल टू. आता ए बी किती आलं आहे 2K, बी पी किती आहे 1K. 2K अपॉन के कॅन्सल होईल. इथं दाखवते तुम्हाला हाच रेशिओ. देअरफॉर ए बी अपॉन बी पी पुस्तकामध्ये डायरेक्ट घेतलेलं आहे. 2K अपॉन बी पी काय आहे 1K. के कॅन्सल होईल म्हणून ए बी अपॉन बी पी किती येणार आहे 2/1. नाव बी डिव्हाइड्स अ सेगमेंट ए बी इन द रेशिओ. आता बी बघा, हे जर तुम्ही बघितली तर बी हा ए पीला इंटरनली डिव्हाइड करतो इन द रेशिओ 2:1. बी डिव्हाइड्स अ सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशिओ 2:1 ह्याच्यात डिव्हाइड करतो. आता हे असं सम सॉल्व करायचं आहे. आणि मग तुम्हाला एक्सरसाइज पहिल्यांदा 3 फॉर्म्युलेज लिहा, डिराईव्ह करा ते फॉर्म्युलेज आणि सॉल्व सम्स जे 4 दिलेले आहेत ते 4 सम्स सोडवा, ते सॉल्व करा. आणखीन सम नंतर आपण प्रॅक्टिस सेट पाहूयात.